नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महा-TET म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2024 रोजी घेण्यात आलेल्या पेपर 2 सामाजिक शास्त्र या विभागात या पेपरमधील मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विभागातील प्रश्न। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 81, समष्टीवादी संप्रदायाने बोधाच्या क्षेत्रात विशेष कार्य केले आहे। पुढीलपैकी कोणते विधान या संप्रदायाचे वैशिष्ट्य नाही? पर्याय आहेत भौतिकशास्त्रांमध्ये असलेली पृथक्करण करण्याची प्रवृत्ती मानसशास्त्रात उपयुक्त नाही। अनेक संवेदनाची बेरीज म्हणजे बोधन होत नाही। संवेदनांचे आकलन अलगपणे होत नाही। वस्तूच्या निळ्या भागांचा अवबोध स्वतंत्रपणे होऊन नंतर त्याचे संघटन व्यक्तीकडून केले जाते। तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, वस्तूच्या निळ्या भागांचा अवबोधन स्वतंत्रपणे होऊन नंतर त्याचे संघटन व्यक्तीकडून केले जाते। प्रश्न क्रमांक 82, मानसशास्त्रातील विविध अभ्यास पद्धतींपैकी प्रायोगिक पद्धतीच्या मर्यादांविषयी खालील कोणती विधाने दिलेली आहेत? त्यापैकी कोणते विधान असत्य आहे? पर्याय आहे या पद्धतीचा निष्कर्ष पडताळून जरूर तर फेरफार करणे शक्य होते। मनुष्याला भावना लपविता येतात, त्यामुळे निष्कर्षावर परिणाम होतो। ज्या व्यक्तीला परिणाम करायचा आहे तिची वृत्ती प्रयोगाला अनुकूल असेल तरच भलतेच परिणाम आढळून येत शकतात। काही समस्यांच्या बाबतीत प्रयोग करता येत नाही। तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, या पद्धतीचा निष्कर्ष पडताळून जरूर तर फेरफार करणे शक्य होते। प्रश्न क्रमांक 83, खालीलपैकी कोणत्या ग्रंथीद्वारे अनेक जीवनरस तयार होतात? त्यापैकी एका रसायनाचा परिणाम शरीराचाच बांधव आकारमान परिणाम होतो। पर्याय आहे वृक्कस्थ ग्रंथी, मस्तिष्क ग्रंथी, कंठस्थ ग्रंथी, लैंगिक ग्रंथी। तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, मस्तिष्क ग्रंथी। प्रश्न क्रमांक 84, संबोधाचा विकास होत असताना तास, दिवस, महिने, वर्ष हे संबोध हळूहळू निर्माण होऊन रिकामी वयाच्या वयापर्यंत भूत, वर्तमान व भविष्य यातील फरक मुलांना कळू लागतो। पर्याय आहेत 8 ते 9 वर्ष, 9 ते 12, 5 ते 6, 15 ते 16। याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, 8 ते 9 वर्ष। प्रश्न क्रमांक 85, एखादा गायक किंवा चित्रकार आपल्या कलेत इतका रमून जातो की त्याला स्थलकालाचे भान राहत नाही। या प्रकारच्या अवधानाला रिकामी जागा असे म्हणतात। पर्याय आहेत अभ्यास अवधान, ऐच्छिक अवधान, अनैच्छिक अवधान, हेतुपूर्वक अवधान। याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, अभ्यास अवधान। प्रश्न क्रमांक 86, खालील दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान कुमारावस्थेचे वैशिष्ट्य नाही? पर्याय आहेत कुमारावस्थेत मुला-मुलींची स्वत्वाची भावना अत्यंत तीव्र असते। कुमारावस्थेतील सामाजिक संबंध कौटुंबिक संबंधांना पूरक असे असतात। कुमारावस्थेतील विद्यार्थी प्रौढ होण्याच्या मार्गावर असतो। कुमारवयातील विद्यार्थ्यांच्या गरजा, अभिरुची त्यांचे विचार करून अध्यापन केले पाहिजे। याचं अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 2, कुमारावस्थेतील सामाजिक संबंध व कौटुंबिक संबंधांना पूरक असे असतात। प्रश्न क्रमांक 87, मॅकडुगल यांनी केलेल्या सहज प्रवृत्तीच्या वर्गीकरणामध्ये सामाजिक निष्ठा या घटकांमध्ये खालीलपैकी कोणत्या प्रवृत्तीचा समावेश होतो? पर्याय आहेत प्रार्थना, जुगुप्सा, युद्ध, संपादन व निर्मिती। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, प्रार्थना। प्रश्न क्रमांक 88, एखाद्या गोष्टीचे ग्रहण जेवढ्या जास्त प्रमाणात होईल तेवढी ती गोष्ट आपल्याला स्मरणात राहते। ग्रहण हे अध्ययन कोणत्या पद्धतीने केले यावर अवलंबून असते। एखादा अवतारा किंवा कविता एका बैठकीत पाठ न करता अधूनमधून विश्रांती घेऊन पाठांतर केले जाते। वेळेच्या विभागणीवर आधारित असलेल्या या पद्धतीला रिकामी जागा असे म्हणतात। पर्याय खंडशः पठण पद्धती, संवेदन पद्धती, प्रपाठ पद्धती, स्मृतिसहाय्यक पद्धती। याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, खंडशः पठण पद्धती। प्रश्न क्रमांक 89, व्यक्तिविशिष्ट परिस्थितीत एका पद्धतीने यश मिळविण्याचा अनुभव घेतल्यावर अशा दुसऱ्या परिस्थितीतही यश देणारी तीच पद्धती अवलंबितो असे थॉर्नडाईक यांच्या रिकामी जागा या उपपत्तीद्वारे सिद्ध झाले आहे। पर्याय आहेत चेतक प्रतिचार उपपत्ती, अभिप्रेत उपपत्ती,
ब्रह्मदृष्टीमूलक उपपत्ती, क्षेत्रीय उपपत्ती. याचा चुकत असणारे पर्याय क्रमांक 1 चेतक प्रतिचार उपपत्ती. प्रश्न क्रमांक 90. उद्दिष्टांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण करताना रिकामी जागा या निबोधात्मक क्षेत्राचा विकास कसा होतो, भावनात्मक विकासाचा क्षेत्राचा विकास कसा होतो याचे टप्पे म्हणजे उद्दिष्ट निश्चित करून त्यांचा क्रम निश्चित केला आहे. पर्याय आहेत बंडुरा, ब्लूम, पियाजे, आसवल. त्याचा चुकत असणारे पर्याय क्रमांक 2 डॉक्टर ब्लूम. या पुढील भागात आपण सामाजिक शास्त्र विभागातील प्रश्न बघणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.